मंडळी, ठरलं तर मग ही स्टार प्रवाहावरील नंबर 1 मालिका आहे. तर या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या निर्मिती संस्थेने केली आहे. तर या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. तर स्टार प्रवाह वाहिनी TRPच्या शर्यतीत गेल्या काही वर्षापासून सातत्याने अव्वलस्थानी आहे. आता लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणखी एक नवीन मालिका या वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली. या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतील रेश्माच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. त्यामुळेच कदाचित सुचित्रा बांदेकर यांनी या नवीन मालिकेसाठी रेश्माची निवड केली असावी. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रेश्मा शिंदे जानकी रणदिवे हे महत्त्वाचं पात्र साकारणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, रंग माझा वेगळा या मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली होती. मालिका संपल्यानंतरही माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवून जानकी हे पात्र साकारण्याची संधी दिली. तर जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लागवी स्वभावाची आणि सर्वांना समजून घेणारी आहे आणि तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. तर ठरलं तर मग या मालिकेप्रमाणे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची निर्मिती सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांची सोहम प्रोडक्शन हीच निर्मिती संस्था करणार आहे. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ही मालिका ठरलं तर मग या मालिकेला टक्कर देईल का हे पाहणं खरंच उत्सुकाचं ठरणार आहे. तर सुचित्रा बांदेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या नवीन मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.